या मंदिराच्या परिसरामध्येच 12 ज्योतिर्लिंग कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे आणि स्वतः माँसाहेब जिजाऊंनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंसोबत या मंदिरात दर्शनासाठी येत असत। पुण्यातील पाषाण परिसरात असलेल्या सोमेश्वरवाडी या ठिकाणी असलेलं 700 वर्ष जुनं यादवकालीन मंदिर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंदिराच्या बाहेरील बाजूस अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे। सोमेश्वर महादेव मंदिराचं हे बाहेरील बाजूस असलेलं मुख्य महाद्वार। महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्यामुळे हे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आढळते। मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये 40 फुटी एक दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते आणि या दीपमाळ्याच्या दोनही बाजूला 2 लहान मंदिरं आणि दीपमाळेच्या बरोबर खाली आपल्याला श्री गणेशाचं एक लहान मंदिर पाहायला मिळते, पाहू शकता। आणि या दीपमाळेच्या एका बाजूने इथं पायऱ्यांचा मार्ग आहे, दगडी पायऱ्या आहेत आणि त्या दगडी पायऱ्यांनी या दीपमाळेच्या वरच्या बाजूला जाता येतं, जिथे दीप पेटवण्यासाठी व्यवस्था आहे आणि जे मूळ मंदिर आहे ते इथं समोरच्या बाजूला। सोमेश्वर महादेवाचं हे मूळ मंदिर यादवकालीन असल्याचे सांगितले जाते। माँसाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवरायांना घेऊन पुण्यातील लाल महालात राहत होत्या, त्यावेळी त्या बाळ शिवबासह या मंदिरात दर्शनासाठी येत असत। माँसाहेब जिजाऊंनीच या मंदिराचा सर्वात आधी जीर्णोद्धार केला होता। मंदिराच्या समोरच दीपमाळेच्या आतल्या बाजूला हे महाबली हनुमानाचं मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता, महाबली हनुमानाची एक भव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, त्याला शेंदूर लावलेला दिसतोय। आणि या मंदिराच्या बाजूलाच आणखी एक मंदिर आहे, काळभैरवनाथांचं हे मंदिर आहे। दीपमाळेच्या दोन्ही बाजूला 2 लहान मंदिर आहेत, त्यातलं एक मंदिर हे श्री गणेशाचं आहे आणि या मंदिराचा परिसर पाहिला ना तर फार सुंदर आणि स्वच्छ असा परिसर आहे। फार प्रसन्न असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। हे पाहू शकता, नितांत सुंदर आणि फार प्राचीन असं सोमेश्वर महादेवाचं मंदिर। मंदिराचा परिसर पण अतिशय स्वच्छ सुंदर आहे। सोमेश्वर महादेवाचं हे मुख्य मंदिर आपल्याला दिसतंय, ज्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे आणि मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये असा एक भव्य मंडप आपल्याला दिसतोय, ज्यामध्ये नंदी महादेवाची मूर्ती आहे। मुख्य मंदिराच्या गर्भगृहात आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते।
सोमेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला श्री सोमेश्वरांची पालखी आपल्याला पाहायला मिळते आणि या पालखीजवळच एक नगारा ठेवलाय जो आरतीच्या वेळी वाजवला जात असेल. या मंदिराचा परिसर पाहू शकता. फारच शांत, स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे आणि इथं झाडी सुद्धा भरपूर आहेत, त्यामुळे वातावरण एकदम प्रसन्न वाटते. मंदिराच्या एका बाजूला ही नव्यानं बांधलेली एक समाधी दिसते. ही समाधी 1751ची आहे असं बोललं जात आहे, पण त्याच्या बाजूला ही जी मेघडंबरी बांधली ती नवीन असावी कदाचित. मंदिराच्या समोरच्या जागेमध्येच आपल्याला विरगळीसारखा एक दगडी स्तंभ पाहायला मिळाला. बघू शकतात त्यावरती काही शिल्पसुद्धा कोरलेली दिसत आहेत. ही कदाचित विरगळच असावी. पाहू शकता याच्यावरची शिल्प आपल्याला दिसत आहेत. मंदिराच्या परिसरामध्येच हे काका आपल्याला भेटले. त्यांनी नावानिशी मला ओळखलंय, म्हणजे आपले एकदम कट्टर सबस्क्रायबर्स आहेत. नाव काय तुमचं काका? अरुण मेढेकर. अरुण मेढेकर. ते इथलेच औंधमधले आहेत आणि इथं दर्शनासाठी आले होते आणि आल्यानंतर त्यांनी ओळख दाखवली, तर छान वाटलं ते भेटून. धन्यवाद. सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांची जी काही मंदिरं आहेत ना, त्या मंदिरांच्या काही प्रतिकृती पाहायला मिळतात, ज्या शिल्परूपानं जतन केलेल्या आहेत. आणि याच ठिकाणी ही नंदी महादेवाची विशाल मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ती अशी सगळ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच ठिकाणी भगवान शंकरांची एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तुला कसं वाटलंय मंदिर? छान आहे. मस्त आहे. छान आहे का मस्त आहे? मस्त आहे पण छान पण आहे. मस्त आहे पण छान पण आहे म्हणतोय. हे मंदिर पाहताना एक वेगळा आनंद होत होता की ज्या वास्तूला जिजाऊ मासाहेब आणि शिवरायांचा पदस्पर्श झाला ती वास्तू आपण स्वतःच्या डोळ्यानं पाहतोय. तर फार सुंदर असं मंदिर आहे. एकदा नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. सोमेश्वर मंदिराच्या जवळच 50 वर्षापूर्वीच्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारं ग्राम संस्कृती उद्यान आहे. या उद्यानाचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. तो व्हिडिओ देखील नक्की पहा.